माझ्या परवानगीशिवाय माझ्याशी कुठलंही नातं ठेवायचं नाही, माझ्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. अरे बघतोस काय असं? एका मुलीच्या जबाबदारीतून मोकळे झालो तरीही माझी काळजी करू नका म्हटलं की झालं. मी आणि माझं नशीब. लग्न सक्सेसफुल नाही झालं तरी तुम्हाला दोष देण्याचा प्रश्नच येणार नाही. इन्स्पेक्टर भोसले, डाऊट होताच आम्हाला. तुम्हाला खबर कोण देतं ते. तुमचं अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे. तुमचा खेळ खलास प्राची मॅडम. आता आमची वेळ. बाहेर सरकारी जीप तुमची वाट बघते. आपण या जुन्या घरात राहायला आलो, पण सागरला लोखंडवाला मध्ये राहायला जावं लागलं ना. पृथ्वीवरचा कुठलाही सजीव प्राणी आयुष्यभर आपल्या पिलांना पोटाशी कवटाळून धरतो का? हा, पिल्लं मोठी झाली की ती आपापल्या वाटेने निघून जातात की नाही? गले लठ्ठ पगार आहे. मग काय, मी म्हटलं मुला मुलींनी एकमेकांना पसंत करू दे की झालं. बरं, मग आता आपण जायचं का त्यांच्याकडे, का त्यांना आपल्याकडे बोलवायचं? नाही, तू घाई करू नकोस. एवढ्या पुढचं आम्ही काही ठरवलेलं नाहीये, पण ठरवू काही दिवसात. पण काय हो, हा समीर त्या सरगमरावांकडे आहे म्हणजे आपल्या सागर सारखा त्या सिनेमा क्षेत्रातलाच आहे ना. म्हणजे त्याला वाईट व्यसन वगैरे नाहीत कशावरून? अहो, आई वडील मुलांचे गुण सांगणार, दुर्गुण कोणी सांगतं का? आपण चौकशी करायला नको का? सगळी चौकशी मी केलेली आहे, खात्री सुद्धा करून घेतलेली आहे. पणशीकर साहेबांचं माझं बोलणं झालं, मी ताबडतोब सागरला फोन लावला. सागर मला काय म्हणाला माहितीये का? हा, बाबा, हे स्थळ हातचं जाऊ देऊ नका. कारण कसं आहे, पोरगा अतिशय हुशार आहे, टॅलेंटेड आहे, गलेलट्ट पगार आहे. स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही. मी म्हटलं, अरे आमचं काय बाबा, मिया बीवी राजी, तो क्या करेगा दोनों काजी. आई, अगं आई कुठेस तू? मी शोधते तुला. आम्ही कधी इथे जाऊ. ज्योती बाळा, तू कशी आहेस? मी बरी आहे. मला काय झालंय? नाही झालं नाही, होणार आहे. काय होणार आहे? तुझं लग्न. पणशीकर साहेबांनी त्यांचा मुलगा आहे ना समीर, त्याच्यासाठी तुझा हात मागितलेला आहे. कंटाळा आलाय, भीती वाटते. मी योग्य दिशेने जातोय ना, की सरगम मॅडमच्या पाठी नुसताच वाहवत चाललोय? त्यांचा सहवास आवडतोय, आणि भीती वाटते त्यांच्या डोळ्यात पाहताना. ते गूढ डोळे, डोहासारखे दिसणारे ते डोळे, त्या डोळ्यातलं गूढ कधी उकळणारच नाहीये का? त्या डोहात मी हरवून जाणार आहे का? हरवून जाणार आहे मी. माझी ओळख
वाटतं मागे फिरावं. नको तो लाईमलाईट, नको ती गूढ नजर. गड्या आपला गाव बरा, सरळ सरळ आपल्या घरी निघून जावं, एकदम सरळ. सागर, तुम्ही मी 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 आणि फक्त मी. माझाच विचार करत होतास ना? सागर, आपण असं वागायचं की आपल्याशिवाय समोरच्याच्या मनात दुसरा कुठलाही विचार येताच कामा नये. इतकं ओव्हर पॉवर व्हायचं आपण. हे बघा, मी घरात एकटीच आहे. हे कामशेतला गेलेत. तुम्ही जर का मला अरेस्ट करायला आला असाल तर तुमच्या सोबत एकही लेडी कॉन्स्टेबल नाहीये, म्हणून तुम्ही मला जास्त शहाणपणा करू नका. मला कायदा तर मुळीच शिकू नका. माझ्या जिवलग मित्राच्या मिसेस म्हणून धिंड काढून पोलीस स्टेशनला नेत नाही मी तुम्हाला. उपकार करतोय मी तुमच्यावर. तेव्हा मी विचारलेल्या प्रश्नाची मुकाट्याने उत्तर द्यायची. समजला? तुम्ही राहुल देशपांडेला राहुल देशपांडेला 3 लाख रुपये कोणत्या कामासाठी दिले होते? सांगा. अहो, ते राहुलचा आणि माझा संबंध काय? मी कशाला देऊ त्याला 3 लाख रुपये? आणि मी त्याला पैसे दिले होते याला पुरावा काय? बोला ना, काय पुरावा आहे तुमच्याकडे? त्या नोटांचे सिरियल नंबर्स तुमच्या बँक अकाउंट मधून त्या नोटा विड्रॉ झाल्या होत्या. समजलं? हो ना. मग कुठे आहेत ते पैसे? नाही, तुम्ही मला ते पैसे दाखवा ना. नाही, मी जर का त्याला पैसे दिले होते तर ते पैसे कुठे आहेत? नाही, सांगा ना. मी त्याला पैसे दिले होते तर कुठे आहेत ते पैसे? दिवाकर गाडगिळ्यांचं ऑपरेशन दिवाकर गाडगिळ्यांचं ऑपरेशन कुठे झालं? पुण्याला. पुण्याला. डॉक्टर कोण होत्या? डॉक्टर मिसेस मराठे. गुड. पत्ता, त्यांचा पत्ता हवाय मला चौकशीला. पत्ता?
पण मला आधी सांगा, मी जर का त्या राहुलला पैसे दिले होते तर ते पैसे कुठे आहेत? डॉक्टरांचा पत्ता. नाही, आधी मला सांगा ते पैसे कुठे आहेत? एसीपी महाडिक साहेब, पैसे कुठे आहेत ते सांगा ना. देते. पत्ता हवाय ना? लिहून देते पत्ता. अगं ताई, ताई अगं भाकरी जळली बघ. अगं लक्ष कुठे आहे तुझं? जेव्हा नशिबाला जाग लागली तिथं भाज्या भाकऱ्याचं काय. ताई शर्मिले, फोन कोणाचा होता ग? अगं मुंबईहून होता. देशमाने वकिलांशी बोलणं चालू आहे. आणि ताई, ते आपल्या भाऊजींची केस घ्यायला तयार झाले. तू ओळखतेस त्यांना? अगं डायरेक्ट नाही ओळखत, पण त्यांचं खूप नाव ऐकून आहे. खूप मोठे वकील आहेत ते ताई. चांगले वकील. अगं मग देव म्हण त्यांना. मदतीला देवच धावून येतो नव. हो गे ताई. अगं गावाहून फोन आला वाटतं, दिनूदाचा. हॅलो हॅलो हॅलो. हां हॅलो दादा. हॅलो हॅलो हॅलो. एक मिनिट थांब, मी बाहेर येते. घरात रेंज येत नाहीये, थांब. हॅलो. प्रिया, काय ग मामा? अगं किती वेळ आरशात बघत राहणार आहेस? अगं सहजच. शेवटी आरसा सुद्धा लाजेल ना. मामा, तुझं आपलं काहीतरीचा. प्रिया, परवा तुझं लग्न आहे, कसं वाटतंय? माहित नाही. माहित नाही. माझ्या लग्नाच्या वेळेला मला प्रश्न विचारला ना, तेव्हा मी हेच उत्तर दिलं होतं. प्रिया, आम्ही ठरवून दिलेल्या मुलाशी, प्रतीकशी तुझं लग्न होतंय, यामुळे आम्हाला किती बरं वाटतंय म्हणून तुला सांगू. फक्त तुझं लग्न थाटामाटात होत नाहीये ना, म्हणून थोडंसं. मामा, अगं पण प्रतीकचं पण बरोबरच आहे ना. कशाला करायची उधळपट्टी? आणि भविष्यात ते पैसे कामाला येतीलच ना. प्रिया, अगं पैशाची ना त्याला कमी आहे ना आपल्याला कमी आहे. मला असं वाटतं की आपलं स्टेटस मेंटेन करायला, ठीक आहे मोठं रिसेप्शन नाही, पण एक छोटीशी घरगुती पार्टी ठेवायला काय हरकत आहे, फक्त खास लोकांसाठी. तू बोल ना जरा प्रतीकशी. बरं, पण मला नाही वाटत तो माझं ऐकेल. प्रिया, अगं नव्या नवलाईचे दिवस असतात ना, तोपर्यंत हे नवरे आपल्या बायकांचे सगळे हट्ट पुरवतात. एकदा का मुलं झाली ना, म्हणजे मग दोघांना मिळून मुलांचे हट्ट पुरवायला लागतात. बोलशील ना प्रतीकशी? मला नाही वाटत तो तुझं ऐकणार नाही असं. प्रिया मॅडम. काय प्रिया मॅडम, परवा लग्न आहे आपलं. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? छानच वाटणार. पुढे काय होईल, कसं होईल, भविष्याचं काय, अशी धास्ती घ्यायचं काही कारणच नाही. आई वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न करते ना. प्रिया, आपण नंतर बोलू. हं? भांडायची ही वेळ नाहीये. आपल्या सगळ्यांचा मूड खूप छान आहे की नाही? हं? तो मला ना खराब करायचा नाही. हं?
काय ग मम्मा, तू आणि पप्पा सारखे ताईला टोचून बोलत असता. ताई ताई, अगं दादाचाच फोन होता. पैशांची व्यवस्था झालीये, उद्या येतोय तो. कुठनं केली व्यवस्था? शर्मिले, ताई जमिनीचा एक तुकडा फुकला? ताई ताई आपला माणूस महत्वाचा की जमीन ग? आणि त्याने काही विकली नाहीये, गहाण ठेवली. भाऊजी बाहेर सुटून आले ना की बँकेची जप्तीही टळेल आणि भाऊजींकडे आहेत पैसे, सोडवतील ते जमीन. ते समजा ठीक आहे ग, पर भोसले, तुम्ही इथे? काय झालं साहेब? बसू का? बसा की. राहू द्या राहू द्या. शर्मिले, पाणी आण साहेबांनी. हो ताई. थँक्यू. बरं वाटलं. साहेब साहेब काय झालंय? तुम्ही इथे आलाय? कुणाल कुठे आहे? म्हणजे कुठे आहेत म्हणजे साहेब? ते तुमच्या ताब्यात आहेत ना? म्हणजे याचा अर्थ कुणाल इथे आलाच नाही? भोसले साहेब तुम्ही काय बोलताय? तुम्ही भाऊजींना सोडून दिलंय का? मी सोडलं नाही त्याला. मग माझीच गण माझ्यावर रोखून पळून गेलाय तो. काय? काय सांगू मी आता? मलाच काही सुधरण असं झालंय. अरे डोकं फिरलं काय भाऊजीचं? पळून गेलेत म्हणजे ते गुन्हेगार आहेत असंच मतलब घेणार ना पोलीस? चांगला जावई मिळवायचा म्हणजे पडत्या फळाची आज्ञा, म्हणजे त्यानुसार त्याच्या शब्दाचाही आपल्याला मान राखावा लागणार आहे. अगं त्यांना पकडाया पोलीस इथपर्यंत येते म्हणून घरी नसते आले हे. ताई तू पण ना खरंच. पालवयाची पहाट तिला आनंद